मला एक प्रश्न नक्कीच विचारावा असं वाटतो की तुमचं नाव तुम्ही स्नेहा दुबे पंडित लावता, त्यामुळे अनेकांना असं वाटतं की स्नेहा पंडित दुबे का नाही? मलाही अनेकांनी हा प्रश्न विचारलाय आणि अनेकांमध्ये कन्फ्युजन पण होतं की स्नेहा दुबे पंडित लावल्यावर मी दुबेंची मुलगी की दुबेंची सून असं पण कन्फ्युजन येतं. तर ताई ह्यामागे आहे म्हणजे स्टोरी आहे. खरं तर माझे लहानपणापासून माझं नाव हे स्नेहा विद्युत विवेक असंच लावलं गेलं. शाळेमध्ये सुद्धा माझ्या सगळ्या एज्युकेशनल सर्टिफिकेट्सवर, लिव्हिंग सर्टिफिकेट्सवर, लग्नाच्या आधीच्या सगळ्या डॉक्युमेंट्सवरती माझं नाव स्नेहा विद्युत विवेक असं लावलं. विद्युत माझ्या आईचं नाव, विवेक बाबांचं नाव. आडनाव का नाही असा पण प्रश्न असेल तर त्यावेळेला सुद्धा मला प्रश्न विचारायचे, आडनाव का नाही लावत? तर आईबाबांनी आम्हाला काय सांगितलं की आडनाव लावलं ना आपण की माणसाची जात आडनावावरनं ओळखता येते. आपण माणसाला माणसासारखं पाहावं, त्याच्या जातीवरनं ओळखू नये. त्यामुळे ते आडनाव लावलंच नाही कधी इतक्या वर्षात. शाळेमध्ये पण विचारलं जात असेल ना? विचारलं जायचं. त्याच्यामुळे आम्ही एक तर सांगायचो की आई सुद्धा महत्वाची, आईने जन्म दिलाय, आईचं नाव लावलं पाहिजे. तो कायदा आता झालाय पण तुम्ही तेव्हापासून लावताय? तेव्हा माझ्या आई बाबांनी तेव्हापासून लावलंय. म्हणजे मी आता 40 वर्षाची झाली आहे. 38 वर्षांपूर्वी त्यांनी तो निर्णय घेतला की आईचंही नाव लावायचं आणि आडनाव नाही लावायचं. कारण माणसाने माणसाची, म्हणजे माझं लिव्हिंग सर्टिफिकेट पण तुम्ही बघितलं तर त्याच्यावर जात माणूस, धर्म माणुसकी असं लिहिलेलं आहे. तर त्यामुळे आडनाव नाही, जात माणूस आणि धर्म माणुसकी ह्याच विचारांनी मी मोठी झाली. लग्नानंतर मग दुबे लावलं की लग्नानंतर ती आहे पद्धत आहे आपल्याकडे की लावायचं. त्यावेळेला मी पंडित लावलं नाही, कारण की आता मग काय नाव घ्यायचं माहेरचं असं थोडंसं कन्फ्युजन होतं. पण त्यानंतर मी काही वर्षाने मला असं जाणवलं की नाही, मला मी माझ्या आईवडिलांच्या, आम्ही 2च मुली, मला मोठी बहीण आहे. माझ्या आईवडिलांचं नाव कोण पुढे नेणार? आणि ते नाव संपू नाही शकत, ते नाव पुढे गेलंच पाहिजे आणि ते नाव मीच पुढे नेणार. त्यामुळे मी मग स्नेहा दुबे पंडित अशी लावायची सुरुवात केली. इलेक्शन आला तर काहींनी असेही आरोप केले, इलेक्शन पिटिशन्सही केली की ही पंडित नावाचा वापर करते असं. तर मी इलेक्शनसाठी नाही, माझं अनेक वर्षांपूर्वीपासून मी ती सुरुवात केली स्नेहा दुबे पंडित. कारण मला माझं आईबाबांचं नाव मला पुढे न्यायचे. मीच त्यांची मुलगी आहे, मीच त्यांचा मुलगा आहे. त्यामुळे ते पंडित नाव मी पुढे नेणार आणि म्हणून स्नेहा दुबे पंडित असं लावलं. आणि प्रत्येकाला एक असतं की माझे आईबाबा माझे आदर्श आहेत, ते जशी सही करतात शेवटी पंडित करून करायची, तशी सही करणं हे लहानपणापासून माझं स्वप्न होतं. ते पंडित नाव पुढे नेणं माझं स्वप्न होतं. आणि आज मी खूप अभिमानाने सांगते की मी ते नाव पुढे नेते, मी माझ्या आईबाबांचं नाव पुढे नेते आणि मी दोन्ही कुटुंबाचं प्रतिनिधित्व करते. मी दुबेंची सूनही आहे तेवढ्याच अभिमानाने मी सांगते आणि मी पंडितांची मुलगी आहे ह्याचाही मला प्रचंड अभिमान आहे. त्याच्यामुळे नावात काय आहे, जे आपण लावू, जे आपण पुढे नेऊ, ते आपली ओळख आहे, ती